आजी मस्त अशी डुबूक वड्याची आमटी बनवून दाखवत आहे. आता मी आजीच्या हाताखाली देते. फक्त आजी जशा सांगन तसं आता आजी कशा बनवायच्या डुबूक वड्याची आमटी ते पाहू. आता सगळ्यात आधी आजीनी आज चूल पेटलेली होती. मग आजीनी कांद्याला थोडंसं असे म्हणजे जी चूल पेटायची फुकणी त्याने असं थोडंसं हे ठेचले आणि ते भाजत घातले. आता कांदे भाजून झाले तर लगेच आजीनी सुकं खोबरं आहे तेही चुलीतच भाजून घेतलं. आणि आजीनी आता आपल्या डुबूक वड्याच्या आमटीसाठी एवढा मसाला काढला. एक कांडी लसूण घेतला, धने घेतले 1 चमचा, मिरच्या घेतलेल्या आहे, थोडंसं आलं, कोथिंबीर आणि भाजलेले कांदे एवढंच घेतलेलं आहे फक्त आजीनी मसाल्यासाठी वाटण्यासाठी. आता घट्टपणा येण्यासाठी आजीने त्याच्यामध्ये असं वेगळं काही नाही टाकलं, फक्त एवढं थोडंसं असं सुकं खोबरं. पण आता घट्टपणा डुबूक वड्याच्या आमटीला कसं काय येतो ते आजी सांगतील. आता हे जो मसाला आहे तो पुन्हा आजीने थोडासा तवा ठेवून थोडा भाजून घेतलेला आहे. ते थोडंसं तेल टाकून आता कांदे भाजलेले आहे, पण आजीने पुन्हा कांदे पण भाजून घेतलेले आहे. पण त्याआधी थोडेसे आजी म्हणे आंबळ असे धणे भाजून घेतले. जास्त धणे भाजले की त्याचा असा वास जातो, धण्याचा जो सुगंध असतो तो येत नाही. म्हणून आजीने थोडेसे हलकेसे असे धणे भाजले. आलंही भाजायला टाकलं आहे. आलं भाजल्यामुळे आजी म्हणे त्याचा जो असा जास्त थोडंसं तिखटपणा असतो तो कमी होतो आणि कच्चट लागत नाही. म्हणून आजीने आलं पण भाजून घेतलं. आता भाजलेले जे कांदे होते तेही आजीने पुन्हा तेल टाकलं आणि थोडी ती कोथिंबीर 1 मूठ घेतली तेही भाजून घेतली थोडीशी. आणि त्या कोथिंबीर तव्याचं जे तेल आहे ते सगळं आलं आणि चवही आजी म्हणे वाढते. आता आजीने पाटा धुवून घेतलेला आहे. आजीकडं पाटा आणून दिला मी आणि आजीने पाटा धुवून घेतला. सगळ्यात आधी आता हे वाटलं जात नाही पटकन खोबरं, म्हणून आजीने अशा पद्धतीने ठेचून घेतलं. म्हणजे त्याचे जे आहे ते छोटे छोटे तुकडे होत्या आणि पटकन असं वाटलं जातं. म्हणून आजीने आधी ते वाटून घेतलं आणि मग बाकीचं थोडंसं वाटलं आणि मग बाकीचा मसालाही आजीने त्याच्यामध्ये टाकला वाटायला. आता आजी म्हणते थोडंसं मीठ टाकलं की कोणताही मसाल्यात थोडं वाटताना मीठ टाकलं की मसाला पटकन वाटला जातो. मग आजीने थोडंसं मीठ पण टाकलं म्हणजे मसाला वाटला जाईल. पण आता तोच अंदाज पाहून आपल्याला पुढं भाजीलाही मीठ टाकायचं आहे. आता आजीचा हा मसाला वाटून झाला. थोडा वेळ लागतो पण थोडीशी चवही वाढली. आता मधून मी पण काही वाटला आणि थोडा वेळ लागतो. मिक्सरमध्ये 1 मिनिटात होतो, पण याची चव जी लागते ती तशी लागत नाही. पाटीची चव एकदम मस्त अशी लागते आणि मसालाही सगळा एकसारखा असा वाटला जातो. आता अजून थोडासा जाड आहे तेव्हा आजी म्हणे मी वाटते. मग आजीने तो पुन्हा एकदा 1 घासा देऊन घेते आजी. आता मसाला वाटून झाला. आजी ताटात काढून जे पाट्याचं जे पाणी असतं तेही जुने लोक आहे ते वायला जाऊन नसते देत. मग आजीने तो पाटा पण धुवून घेतला. त्याला मसाल्याचं पाणी आजी म्हणे. आता मसाला पाटा धुवून ताटातच काढला आणि मसालाही ताटात काढला. कढई ठेवली. कढईमध्ये आजीनी तेल टाकलं 2 चमचे, 1 चमचा हळद टाकली, 1 चमचा लाल तिखट टाकलं. लाल तिखट अंदाजाने आणि 1 चमचा काळा मसाला, कांदा लसूण मसाला टाकला आणि जो वाटण केलेला मसाला आहे तो आजीने टाकला. पाटा धुतलेलं पाणी त्याच्या सगट मसाला टाकला. अगं मस्त असं तेल सुटलेलं आहे मसाल्याला. 2 ते 3 मिनटात आता चूल आहे आणि जाळही चालू आहे. जाळापेक्षा इस्तू आहे त्याने भाज्याही छान अशा शिजल्या जात्या आणि चवही छान लागते. आता मसाल्याने छान असं तेल सोडलं. मग पाणी टाकलेलं आहे आजीने घट्ट पातळ अंदाज पाहत. आता आजीच्या सगळं हाताखाली दिलं की मग आजीच्या पद्धतीने भाजी बनवत्या. आता थोडंसं मीठ
ताटात काढायला लावलं होतं, कारण मीठ म्हणत्या की हातात देऊ नये, मग मीठ ताटामध्ये दिलं. आता मसाला वाटताना टाकलं, मग भाजी उकळायलाही थोडंसं मीठ आजीने टाकलं. तो अंदाज घेत घेत आता इकडं 1 चमचा आजीकडं मी बेसन पीठ आणून दिलं. आता आजी आता काही वेळ डुबुक वडे काय होतं, कडक होत्या म्हणजे निब्बर होत्या. आता ते होऊ नये म्हणून आजी या बेसन पिठात काय टाकीत्या तेही पाहू. आता 1 चमचा लाल तिखट टाकलं. आता तिखटाचाही अंदाज घेतलेला आहे इथं. थोडीशी हळद टाकली आणि ताटात मीठ जे होतं ते थोडंसं टाकलं. आता मिठाचा आणि तिखटाचा अंदाज घेतलेला आहे आणि त्या पद्धतीने इथं मीठ आणि तिखट टाकलेलं आहे. आता थोडं थोडं आता भज्याला जसं पीठ कालवतो त्या पद्धतीने आजीने पीठ कालवलं. आणि आता हे आता इकडं भाजी उकळत आहे. भाजीची आमटी जी आहे तीही उकळत आहे. जाळ काय जास्त लावला नाही, कमी जाळामध्ये. आता ह्यो जो जाळ चालू आहे, भजे सोडल्यानंतर तो काढून घ्यायचा आणि त्याच्यामध्ये जेवढा इस्तू आहे तेवढ्या याच्यातच ते भजे एकदम मस्त असे शिजल्या जातात. आता यामध्ये आजीने बेसन पीठ कालवलं आणि थोडंसं असं तेल टाकताय. आजी म्हणे तेलामुळं मऊ होत्या आणि भजे जे आहे डुबुक वडे जे पटकन शिजल्या जात्या. आता आजी यामध्ये उकळलेली कशी आणि त्याच्यात हे भजे छोटे छोटे तोडून असे तोडीत आहे. एकदम साध्या सोप्या पद्धतीने, पण आजीने एकदम मस्त अशी डुबुक वड्याची आमटी केली. पोळीसोबत, भातासोबत आणि भाकरीसोबत इतका छान असा सुगंध येत होता भाजीचा. मस्त अशी दिसत आहे. अशा पद्धतीने एकदा आजीच्या पद्धतीने, साध्या सोप्या पद्धतीने डुबुक वड्याची आमटी बनवून बघा. चिकन मटनलाही मागं पाडन एवढी मस्त अशी डुबुक वड्याची आमटी